नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता मोरे यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे। जे मी आज एक विचार म्हणून जे वाक्य लिहिलं आहे, जसं की जीवन जगत असताना संघर्ष हा खूप महत्त्वाचा आहे। त्याचे कारण असे की संक्रांतीचा जो सण होता, त्या संक्रांतीच्या सणाच्या दिवशी स्पेशली सर्व काम झालं, तळण वगैरे काढून झालं, परंतु नंतर जे तळणाचं तेल होतं ते माझ्या हातावरती उडालं। ते पण तुम्ही इथे बघू शकता, हातात पॉलिथिन वगैरे घातलेली आहे मी ते। तर बराच म्हणजे चटका चांगलाच बसलाय मला, म्हणजे अंगठा आणि साईडचा एक बोट याच्या मधात जी गॅप असते ना, त्याच्या मधात खूप मोठा चटका बसलेला आहे। जसं तुम्ही पुढंच मेहंदी काढलेल्या हातावरती बघितलं असेल तसंच। तर म्हणून असं एक वाक्य लिहिलं आहे, आणि काम तर हे स्त्रियांना कधी संपणारं नाही, त्यामुळे हे कंटिन्यू करतच राहावं लागतं आपल्याला। आणि बरंच तरी 4-8 दिवस मिस्टरांनी स्वतःहून सगळी कामं वगैरे केलीत बऱ्यापैकी, स्वयंपाक पाणी वगैरे, मला भांडी वगैरे पण घासू देत नव्हते ते। पण आता संक्रांती झालेली आहे आणि मला हळदी कुंकू वगैरे करायचं आहे, तर त्यांची आज आहे सुट्टी, म्हणून मग मी माझ्या कामाला लागलेली आहे। हातात पॉलिथिन वगैरे घातली आणि देवांना वगैरे नावाणी वगैरे घातलेली आहे छान अशी दही दुधाने। आणि त्यानंतर हे जे प्यायच्या पाण्यामध्ये ठेवले देऊ का, तर याला दही वगैरे दूध किंवा लावलं ना तर म्हणजे ते लगेच असे काळे पडायला येतात, त्यामुळे मग ते जे पिण्याचं पाणी आहे त्यात ठेवलं ते घासून, आणि ते बाकी भांडे वगैरे घासत आहे मी। तुम्ही बघू शकता देवाची भांडी वगैरे सर्व क्लीन करून घेतलेली आहेत। आणि आज मला करायचं आहे हळदी कुंकू, म्हणून म्हणलं असं घर असं स्वच्छ वगैरे छान प्रसन्न घर असं छान वाटतं, त्यामुळे इथे क्लिनिंग वगैरे झाली, देवांचं वगैरे पूजा वगैरे करून घेत आहे मी। आणि इथे तुम्ही बघू शकता ईशान पण छान तयार वगैरे होऊन बसलेला आहे, तो पण पूजेसाठी आलेला आहे। त्याला खूप आवडती पूजा वगैरे करायला। तरी तुम्ही सर्व जे देव पितळीची वगैरे आहेत मूर्त्या, त्या सर्व अशा छान अशा दही दुधाने नावणी घालून क्लीन करून घेतलेल्या आहेत। आणि त्यानंतर आता जे आहे स्वयंपाक वगैरे करून घ्यावं म्हणलं का, तर आपल्याला थोडक्यात माझा आता स्वयंपाक झालेला आहे। 4 चपात्या आणि 2 भाकरी केल्या, आणि आता तिकडून आल्यानंतर कढी करणार आहे। आणि आता सामान आणायला जायचं आहे आम्हाला बाहेर, म्हणजे मला हळदी कुंकू करायचं त्याच्यासाठी। आणि आता 2 भाकरी केल्या का काजूला आणण्याचा टाईम झालेला आहे, तर काजूला घेऊन यायचं आहे। त्याला आणलं त्याला ते बाहेर जाऊन येतो, सामान घेऊन येतो जे हळदी कुंकू लागतं वाहण्यासाठी स्त्रियांना द्यायला ते सगळं। आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं आणखी बरीच बाकी आहेत, म्हणजे चालतंय। त्यानंतर सामान घेतलंय, कारण बाकी जे सामान घेतलं तेव्हा लक्षात राहिलं नाही व्हिडिओ करायचं। प्लस मला ब्लाऊज घ्यायचं होतं, रेडीमेड भेटलंय म्हटलं तर छान असं अंगाचं मापाचं घेईल, पण ह्या दुकानात पण ब्लाऊज नव्हते, इथे फक्त कापड वगैरे होते। मी वेलवेटचा कापड बघत होते, तर तेवढ्यात मी म्हणलं नको आता सध्या, आता जे घ्यायचं ते घ्या आणि चला पळत घरी जायचं पटकन। आणि बाकी कामं वगैरे आवरायचे होते, त्यामुळे लवकर बघितलं। साडी खूप छान होती तिथे, कॉटनची साडी, तर मिस्टरांची मस्करी करत होते मला साडी घेऊन द्या म्हणून असं, तर ते म्हणले चल घरी कपाटातच भरपूर पडले आहेत। शॉपिंग करून आले मी गेले होते वाहनाचं सामान आणण्यासाठी मार्केटला, आणि आता आले। काजूला पण आणलं शाळेतून येताना, आणि बघा फुलं आणली, बोरं आणली, वाहनासाठी सामान आणलं बघायचंय का, वाहनाला आणले थोडेसे डबे, आणि सोडा करायचा आहे, खतपान आणले, काजूला डब्बा आणला, आणि हे पण आणलं। हे कसं काय आलं, ती तोटी आणली, पूर्ण आली का नाही काय माहिती, पण हा याच्या मदत ते। आणि 2 हे डबल टेप आणले, नळाला तोटी म्हणजे याला लावायची आपल्याला कॅनला, मग हे आहे काम तेवढं सामान आणलंय। गजरे नव्हते सध्या, मग सध्या फुलंच घेतले, म्हटलं जाऊ दे फुलांची एक वेणी तयार करते मी, जसे तुम्हाला दाखवलेत ना आता मार्गशीर्ष महिन्यात, हीच वेणी लावायला लागतात। मुरमुरे वगैरे भाजायचे, चुड्या करायच्या थोडा, आणि नंतर पोळ्यांची तयारी करणं, आता पूर्ण दिवस हातात जाणार आहे, आपण बघत राहूया। कपडे धुवून ठेवले होते, आता मी ते स्पिनिंगला लावते मी, का तर जरा पाण्याचा प्रॉब्लेम चाललाय आमच्या बिल्डिंगमध्ये। आता आज टाक्या वगैरे आल्यात, त्यांच्या मोठ्यावर चढवायच्या आहेत त्या, आणि आता मी कपडे मग असे धुतले हाताने, वॉश केलेले आहेत, फक्त आता आपल्याला स्पिनिंगला लावायची आहे। तर याचं जे आहे प्रोसेसमध्ये 12 मिनिटात कपडे स्पिन होऊन निघतील। लगेच कपडे वाळत घालते आणि बाकीच्या कामाला परत लागते।
आता केली मी तर छानपैकी करी आणि ते टाकली बटाट्याची भाजी, एकच बटाट्याची भाजी टाकली थोडीशी. इथे भाकरी आणि चपात्या मगाशी करून गेले होते मी. थोडासा नाश्ता करून गेलो मगाशी. आता परत एकदा जेवण करतो आणि नंतर मग बाकी कामाला चालू करते. म्हणजे मला रांगोळी वगैरे काढायची, आणखी माझी तयारी करायची, मुलांची तयारी करायची, बाकी सजावटीला नंतर लागते. चला आता जेवण करून घेऊ आपण. छान अशी कढी बनली. जेवण वगैरे आटोपलं आहे आमचं आणि हे आहे आधीचा व्हिडिओ आहे हा मी आता ॲड करत आहे. जे मी हलव्याचे दागिने बनवून बघितले होते की आमच्या शेजारी एक नवीन लग्न झालेली नवरी होती, त्यामुळे त्यांना लागत होते. तर मग म्हणलं मी घरी ट्राय करते, मला जमले तर आपण तसेच घेऊया, नाही जमले तर मग तुम्ही विकत आणा. तर मी हे करून बघितले आणि सामान वगैरे सगळं त्यांनीच आणून दिलं होतं मला, असं काही नाही मी आणलेलं म्हणून. जे दाणे वगैरे आहे, फक्त हे सोनेरी जे मणी आहेत ते माझ्याकडे मी आरीवर्कचं जे सामान घेतलं त्यातनं ही मणी होते ते मग ते यूज केलेले आहेत आणि इथे करून बघितले. हा व्हिडिओ जो आहे हा ईशाननी केला आहे, त्यामुळे थोडा फास्ट मी केलेला आहे कारण तो खूप बडबड करत होता. थोडा व्हिडिओ बघितला एखादी यूट्यूबला आणि त्याच्याचप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न केला. छान प्रकारे अशा माळी तयार झाल्या त्याच्या आणि त्यानंतर पॅच तयार करून छान असा पेंडेंटचा पॅच वगैरे करून त्यावरती ह्या माळी मी चिटकवलेल्या आहेत आणि नंतर ते नेकलेस त्यांनी नेलेले आहेत सध्या. तर असे हे नेकलेस छान असे तयार झालेले. हे अशा जे आहे इथे जे दिसतं आहे हे अशा टाईपमध्येच मी माळी तयार करून घेतलेल्या आणि हे प्रॉपरली अशा 6-7 माळी तयार केल्या, म्हणजे हातात आणि कंबरपट्ट्यासाठी प्लस तसंच गळ्यातल्याला 2 जोडी, समजा जसं आपल्या पोथीला असतात 2 लाईनमध्ये नेकलेस समजा तशा टाईपमध्ये 2 माळीच्या मणी असं ते केलेलं आहे आणि छान असं झालेलं होतं हे नेकलेस वगैरे पण. आणि मग हे त्याने आता नेलेलं आहे. प्लस याच्यातच मी आणखीन एक लेसवरचा पण करून बघितलं, जे की पूर्णपणे चिटकवून केलेला आहे लेसवरती तो. तर इथे जे बघताय तुम्ही आता हा मी पूर्णपणे दोऱ्यावरती केलेला आहे. सांगा मी इकडनं आणते, तिकडे उलट मार्केटमध्ये सामान भेटलं असतं. तर हा आहे तो जो पॅच बनवून छान प्रकारे याच्यावरती मी जे आहे लेसवरती हे मणी वगैरे चिटकवून घेतले आहेत आणि जे मधात कुंदन वगैरे लावले ते मी आरीवर्कचं सामान घेतलं होतं त्याच्यात होते, त्यामुळे ते इझी मला पडलं याच्यावरती लावायला पण छान वाटलं. काही मिरर लावलेत आणि अशा टाईपमध्ये ही पण छान नेकलेस तयार झाली होती. आता ही मुलींनी घालून वगैरे मुलांनी घातली होती त्यामुळे ते पडलेत त्याचे 2-3 मणी. इथून पुढे अशी रांगोळी वगैरे काढली, साधी सिंपल छोटीशी एक रांगोळी काढली मी. पटपट आवरायचं होतं कारण मला खूप गडबड झाली आणि रांगोळी पण जास्त मोठी काढता आली नाही. आणि घरात हे असं डेकोरेशन वगैरे केलं होतं जे तुम्ही याच्या आधीच्या व्हिडिओत बघितलं, पण मी हा व्हिडिओ आता नंतर टाकत आहे त्यामुळे सॉरी. आधी हा टाकायला पाहिजे आणि नंतर संक्रांतीचा व्हिडिओ टाकायला पाहिजे होतं, पण माझी थोडी गलती झाली किंवा अशी चुकी झाली. थोडंफार समजून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा. धावपळ खूप झाली त्यामुळं ना व्हिडिओ एडिटिंगला पण जरा खूप त्रास होतो, मग नको होतं व्हिडिओ एडिटिंग करणं पण, त्यामुळं जरा गडबड मग आता हा करत आहे मी आणि आज टाकत आहे हा व्हिडिओ. इथे बघा हे 2 माझे राजकुमार तयार होऊन बसलेले, त्यांना लवकर घाई झालेली चॉकलेट खायची वगैरे. चला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.